आता राज्यातील अवकाळीच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये आणि घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मागील 10 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानं कमाल तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे। 43 अंशांवर पोहोचलेलं कमाल तापमान 35 अंशांपर्यंत घसरलेलं आहे। परिणामी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा आणि सायंकाळी अवकाळी पावसामुळे हवेत गारवा जाणवतोय। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती, पुणे शहरासह आता जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात हवामान खात्याची काय सविस्तर माहिती? नक्कीच ऋतुजा, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक परिसरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे। त्यासोबतच पुणे शहरात देखील काही प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर मी थोडंसं इथे बरोबर करते तुम्हाला। इकडे पुण्यात आज येलो अलर्ट नसून आज ऑरेंज अलर्ट आहे आणि नक्की राज्यातली परिस्थिती काय असणार आहे, किती प्रमाणात पाऊस असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी पुण्याच्या वेधशाळेत आलेले आहे। इकडे माझ्यासोबत आता पुणे वेधशाळेचे अधिकारी सानप सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की आज राज्याची परिस्थिती काय असणार आहे। सर, आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की राज्यभरातली पावसाची परिस्थिती काय आहे। अवकाळी पाऊस आहे, तर नक्की मान्सून राज्यात कधी दाखल होईल आणि त्यासोबतच आजची राज्यातली परिस्थिती काय आहे? ओके, मागील आपण बघतच आहोत 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूर्व मान्सून वादळी पाऊस आपल्याला दिसून येत आहे। आत्ता जर बघाल तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे जे की मराठवाडा आणि ॲडजॉइनिंग रिजनवर आहे आणि अरेबियन सीमध्ये सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण जे आहे महाराष्ट्रातील विविध जे जिल्हे आहेत त्यामध्ये मॅपमधनं आम्हाला सांगू शकता का की नक्की कसं होतंय? तुम्ही बघू शकता इथे की ऑलरेडी मान्सून जो आहे तो अंदमान बरोबरच अरेबियन सीच्या बऱ्याच पार्ट्समध्ये दाखल झालेला आहे आणि इथे जर बघाल तर केरळ, कर्नाटका, तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा जर भाग बघाल तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण मोठे जे ब्राईट स्पॉट्स आहेत त्याचा अर्थ आहे की टॉल क्लाउड्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले दिसून येत आहेत आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघाल तर आपल्याला असं दिसून येतं की मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे। नक्कीच ऋतुजा, आपण जसं या मॅपकडे जर नीट बघितलं, जसं सानप सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जसे हे जे ब्राईट स्पॉट्स आहेत पांढऱ्या रंगाचे त्याचा अनुमान असा आहे की आत्ता सध्या ढगाळ वातावरण हे खरं तर तयार होत आहे आणि त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात खरं तर पावसाला सुरुवात होईल। आणि जसं आपण या मॅपकडे बघितलं सर, आम्हाला ह्याचं पण थोडंसं एक विस्तार आम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करा की नक्की आज महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये कसा पाऊस असेल आणि कुठला अलर्ट आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये? ओके, आपण बघू शकता की महाराष्ट्रातील हे कालचं जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस झालेला आज दिसून आलेला आहे आणि पुढचे 4 ते 5 दिवस जर बघाल तर आजचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तुम्ही बघाल एक्सेप्ट नंदुरबार आणि जळगाव, बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही बघाल तर येलो अलर्ट इश्यू केलेला आहे। येलो अलर्ट म्हणजे थंडरस्टॉर्म्सचा पाऊस, ज्यामध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस होतो, अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो। ऋतुजा, आपण जर उद्याचं बघितलं म्हणजे सोमवार 19 मे जर आपण बघितलं तर हे जे जिल्हे आहेत इकडचे पश्चिम महाराष्ट्रातले बहुतांश, पुणे झालं, अजून वेगळे जिल्हे जे आहेत तिकडे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यासोबतच इतर जे काही जिल्हे आहेत तिकडे ऑरेंज अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे। त्यासोबतच जर आपण 20 तारखेचा बघितला
तर आत्तासाठीची अपडेट जी आहे 20 तारखेची ती पूर्णपणे येल्लो अलर्टची आहे. परंतु जसं सरांनी तिकडे सांगितलं की एक चक्री वादळ एक तयार होत आहे अरबी समुद्रामध्ये, चक्री स्थिती एक निर्माण होतीये, त्या अनुषंगाने परिस्थिती बदलू शकते आणि पाऊस येऊ शकतो, महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. सर, तुम्ही मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला की केरळामध्ये पाऊस दाखल झालेला आहे, तर नक्की महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होतं? कारण हा जो पाऊस पडतोय हा अवकाळी पाऊस आहे. राईट. हा पूर्व मान्सून वादळी पाऊस आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला पडताना दिसत आहे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये. आत्ता जो मान्सूनचा प्रवास आहे तो अरेबियन सीमध्ये आणि अंदमान त्यांनी पूर्ण कव्हर केलेला आहे आणि येणारे 5 ते 7 दिवसांमध्ये आपण बघत आहोत की साऊथ पेनिन्सुलर इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे आणि 27 तारखेला केरळमध्ये मान्सूनचा पाऊस पोचेल असं वर्तमान ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे भारतीय हवामानाकडनं विभागाकडनं. आणि त्याच्या 4 ते 5 दिवस आधी किंवा नंतर येऊ शकतो. तर आत्ता तर परिस्थिती अशी दिसते की 27 तारखेच्या 2-4 दिवस आधीच तो केरळमध्ये येण्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि आपण ते मॉनिटर करत आहोत. तर केरळमध्ये 27च्या आसपास येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे तो आपण मॉनिटर करत आहोत, अनालाइज करत आहोत आणि त्याचे अपडेट दिले जातात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जूनच्या पहिल्या आठवड्यात शक्यता आहे की महाराष्ट्रात येऊ शकतो पाऊस. ते आत्ता ॲट दिस मोमेंट सांगणं डिफिकल्ट आहे, परंतु त्याचं जे प्रोग्रेस आहे आपण मॉनिटर करत आहोत जसं मी सांगितलं आणि त्याचे अपडेट्स नक्कीच दिले जातील. आणि हा अवकाळी पाऊस अजून महाराष्ट्रात किती दिवस असेल, काय त्याचा अंदाजा? हो, आत्ता जर बघितलं तर 19 ते 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. 22 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र कर्नाटकच्या कोस्टला आणि अरेबियन सीच्या तिथे तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याचं प्रेस रिलीजसुद्धा भारतीय हवामान विभागाने दिलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी एस्पेशली साऊथ मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे यामध्ये मुसळधार पावसाबरोबरच विजांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांबरोबरच कडकडाटी पाऊस पडण्याची शक्यता. नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघितलं की आता पुणे वेधशाळेने असा अंदाजा वर्तवला आहे की पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक परिसरामध्ये होणार आहे. त्यासोबतच आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे की पुणे आणि जे इतर मध्य महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत तिकडे ऑरेंज अलर्ट आहे, तर बाकीच्या ठिकाणी येल्लो अलर्ट आहे. येत्या काही काळामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह थंडरस्टॉर्म्स देखील असतील असं देखील आता पुणे वेधशाळेने सांगितलेले आहे. त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि अलर्ट राहायला पाहिजे, कारण अवकाळी पावसामुळे आधीच खूप नुकसान हे शेतकऱ्यांना झालेलं आहे. ऋतुजा. अगदी, आणि त्यामुळे या अलर्टनुसार पुढचे 2 ते 3 दिवस हे महत्त्वाचे असतील. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.